नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, काल मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलमधून एक ट्विट केलं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिली की आता महाराष्ट्रामध्ये ज्या भरती परीक्षा प्रक्रिया आहे यामध्ये सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समितीची गठन तिथं सरकार करणार आहे आणि या समितीच्या रिकमेंडेशनच्या आधारावर जे काही आमूलाग्र बदल आहे ते परीक्षा पद्धती तिथं केल्या जाणार आहे, अशा प्रकारची ट्विट मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा उपस्थित होतो की हे जे काही ट्विट केलंय याच्यामध्ये काही ज्या कीवर्ड्स वापरलेले आहेत ते थोडे कन्फ्युजिंग आहेत, तर त्याबद्दल आपण चर्चा करणार आहे आणि आपण काही प्रश्न विचारणार. सर्वप्रथम तर हे लक्षात ठेवा की ही जी उच्चस्तरीय समितीच्या अनाउन्समेंट काल मुख्यमंत्री महोदयांनी केली ही पहिली अनाउन्समेंट नाहीये. या आधी देखील अशा प्रकारच्या उच्चस्तरीय समित्या ज्या आहेत यांचं गठन सरकारनं केलेलं आहे, पण त्यांच्या शिफारसीवर काय झालं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. इव्हन आमच्याही अकॅडमीत 1-2 समित्या आल्या होत्या, पण त्यानंतर त्या समित्यांच्या ज्या काही शिफारसी होत्या त्या पुढेही आल्या नाही आणि त्याच्यावर काही अंमलबजावणी झालेली नाहीये. मग तशाच प्रकारची कंडिशन या समितीची होणार आहे का, हा पहिला प्रश्न उपस्थित राहतो. दुसरा की क्रेडिबिलिटीचा मुद्दा, म्हणजे या समितीमध्ये जे काही अधिकारी असतील त्यांचे नावं जगजाहीर करावं, सगळ्यांपुढे ठेवावं की जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि बाकी जे काही या स्पर्धा परीक्षांची निगडीत घटक आहेत त्यांना देखील एक विश्वास असेल की ही जी काही समिती आहे ती विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. हा दुसरा सर्वात मोठा तिथं इश्यू आहे. त्यानंतर बघा, आता जी ट्विट मुख्यमंत्री महोदयांनी केली याच्यामधले कोणते कोणते मुद्दे आपल्याला थोडे अँबिग्युअस आहे, म्हणजे जे म्हणतो ना की स्पष्टता नाही त्यामध्ये, ते आपण बघूया. तर यांनी सर्वप्रथम अनाउन्समेंट केलं की भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समितीची गठन तिथं करण्यात येणार आहे. ही बैठक कालच झाली 12 ऑगस्ट रोजी. ठीक आहे. आता महाराष्ट्रात विविध सेवा भरतीसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमत सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी घेतला. ही समिती प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्था चालक आणि संबंधित घटकांची चर्चा करून त्यांची मते जाणून घेईल. त्या आधारे राज्यासाठीचे समग्र धोरण निश्चित केले जाणार आहे. आता यामधला जो कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे आहे शिक्षण संस्था चालक. आता शिक्षण संस्था चालक म्हणजे नेमकं काय, की कोचिंगवाले आहेत की ज्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत ते वाले आहेत. कारण जर शिक्षण संस्था चालक असतील तर त्यांचा आणि भरती प्रक्रिया किंवा एमपीसीचा काय संबंध आहे, म्हणजे हा देखील एक प्रश्न उपस्थित राहतो. तर यावर स्पष्टता असणं आवश्यक आहे की शिक्षण संस्था चालक म्हणजे नेमकं कोण हे महत्वाचं आहे आणि संबंधित घटकाशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेईल. त्या आधारे राज्यासाठीचे समग्र धोरण निश्चित केल्या जाणार आहे. आणि त्यानंतर त्यांनी तेही सांगितलेलं आहे की आता जंतर मंतरवर जे आंदोलन झालं आणि आंदोलनाच्या माध्यमातून पेपर फुटी संदर्भात केंद्र सरकारनं जो काही कायदा केलेला आहे तो खूप कठोर आहे. तर महाराष्ट्रामध्ये देखील त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सरकार तिथं करणार आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्वपूर्ण अनाउन्समेंट जी केलेली आहे की राज्यात किमान 25,000 सुरक्षित क्लासरूम उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. किती? 25,000. आता नेमका मुद्दा असा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला माहिती आहे की आता काही महिन्याआधी, ठीक आहे, किंवा काही दिवसाआधी आपण म्हणू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रभरात ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात तिथं आंदोलन पेटलं होतं. विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाले आणि याचाच एक धसका घेत सरकारनं काय केलं, सरकारनं जे ऑनलाईन परीक्षेचं धोरण आहे ते तात्पुरतं जुलै 2027 पर्यंत पुढे ढकललंय. पण अजूनपर्यंत आम्ही ऑनलाईन परीक्षा संपूर्णपणे तिथं बंद करणार आहोत किंवा घेणारच नाही, अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री महोदय किंवा एमपीएससीनं अजूनपर्यंत केलेली नाही. आणि विद्यार्थ्यांची प्रमुख डिमांड हीच आहे की ज्या परीक्षा व्हाव्यात त्या संपूर्णपणे ऑफलाईन व्हायला हव्यात, कारण ऑनलाईन परीक्षेमध्ये कशा प्रकारचा घोळ होतोय हे आपण याआधी देखील बघितलेलं आहे. आता या 25,000 सुरक्षित क्लासरूमचं जे अनाउन्समेंट मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे तर या ऑनलाईन परीक्षेसाठी आहे की ऑफलाईन परीक्षेसाठी आहे, म्हणजे हा देखील महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे यावर देखील स्पष्टता अजूनपर्यंत सांगितलेली नाहीये. तर आमची विनंती आहे मुख्यमंत्री महोदयांना तर किमान या दोन ज्या गोष्टी महत्वाच्या त्याच्यावर देखील त्यांनी सुस्पष्टता ठेवावी आणि कमिटीचे सदस्य कोण असणार आहेत यांचा तपशील सगळ्यांपुढे ठेवावा की जेणेकरून या कमिटीवर विद्यार्थ्यांचा आणि जे काही घटक आहेत त्यांचा या कमिटीवर विश्वास असेल आणि त्या अनुषंगाने जे काही शिफारसी या कमिटी तिथं देईल त्यावर अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा आमची तिथं असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, म्हणजे अशा कमिट्या ऑलरेडी गठन झालेल्या आहेत, पण आता महत्वाचं हे आहे की या कमिटीचे सदस्य कोण आहेत आणि कशा पद्धतीने ते कार्य करतात आणि विद्यार्थी असू द्या, शिक्षक असू द्या, सगळ्यांसोबत चर्चा करून एक अंतिम निर्णयांना घेणं अपेक्षित राहील. आणि मुख्य म्हणजे या क्लासरूम ज्या आहेत या ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे देखील स्पष्ट
करणं अपेक्षित आहे. कारण जर ती ऑनलाईन होत असेल तर कुठे ना कुठे अगेन जी शंका आपल्या मनात होती की परीक्षेमध्ये घोळ केला जाऊ शकतो, ती शंका अजून दृढ होईल. म्हणून या सगळ्या गोष्टींबद्दल स्पष्टता देणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर यावर तुमचं मत काय हे मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. धन्यवाद.